सोयाबीनच्या मुदतवाढीवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। 6 फेब्रुवारीनंतर नाफेडकडून सोयाबीनची खरेदी बंद करण्यात आली, मात्र तरीही नाफेड खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया। सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या असताना खरेदीची मुदतवाढ दिली आहे की नाही यावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरलाय। कारण काल संध्याकाळी देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानांनी माहिती दिली की छत्तीसगड, गुजरात, कर्नाटकसह महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीला मंजुरी दिली गेली आहे। महाराष्ट्रामध्ये खरेदीची मुदत 90 दिवसांच्या मुदतीहून 24 दिवस अधिक, तर तेलंगणामध्ये 15 दिवस मुदतवाढीस मंजुरी देण्यात आली आहे। यावर महाराष्ट्राचा पणन विभाग म्हणतोय की 90 दिवसांचा कालावधी 13 जानेवारीला संपला होता। नंतर केंद्रानं 24 दिवसांची वाढ दिली। ती देखील 6 फेब्रुवारीला संपली। नव्यानं मुदतवाढीस मंजुरी मिळालेली नाही। मात्र जर नव्यानं मुदतवाढ केंद्रानं दिलेली नाही तर 6 फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या खरेदीची मंजुरीची माहिती शिवराज सिंह चौहानांनी 10 फेब्रुवारीला का ट्विट केली, या प्रश्नांमुळे संभ्रम कायम आहे। शासनानं शेतकऱ्याच्या तोंडाला ती काहीतरी लावल्यासारखं केलं, हमी भाव केंद्र ओपन केले, अमुक केलं, पण शेतकऱ्याची अशी बेजारी आणि परेशानी एकतर परमेश्वर बी बघतंय आणि शासन बी तीच त्यांची परीक्षा घेतल्यासारखं। शेतकऱ्याचं अजून सोयाबीन खरेदी झालेलं नाही, तोपर्यंत शासनाने बंद केलंय। लवकरात लवकर शासनाने पुन्हा सुरू करून शेतकऱ्याला हमी भाव द्यावा। आमचं काय सोयाबीन घेतलं नाही, 3 घरातले नाव आहे। शासन सारखं म्हणते की शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे, ती चुकीचं आहे। शेतकऱ्याच्या पाठीमागे लाद घालायला लागले शासन। किती वर्षापासून सोयाबीन पेरतं शेतामध्ये? 20 वर्ष झालं। 20 वर्षात असं कधी झालं? कधीच नाही। हे आता ह्या शासनाच्या ह्याच्यात व्हायला लागले। आणि जर बारदाना वेळच्या वेळेला इथं आला असता तर आज मला वाटतंय की एकही दाना शेतकऱ्याच्या घरात राहिला नसता। हे जी बंद चालू याची चर्चा ऐकून शेतकऱ्याच्या घरी लग्न आहेत, शेतकऱ्याच्या घरी दवाखाना आहे, शेतकऱ्याच्या घरी शिक्षण आहे, किती वेळ तुमच्या बंद चालूची वाट बघायची। राज्याचे मुख्यमंत्री मोदींनी विशेष प्रयत्न करून केंद्रामध्ये बोलून ती 31 जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिली होती। 31 जानेवारीनंतर अजून 7 दिवसाची मुदत आपण 6 जानेवारीपर्यंत वाढवली। अजून काही शेतकऱ्यांची मागणी होती आणि मागणीनुसार आपण प्रस्ताव तयार करून 6 तारखेला केंद्राला पाठवलेला आहे। केंद्राला विनंती केली, अजून काय आपल्याला वाढवून देता येईल। काल मला समजलं की कृषी मंत्र्यांनी 24 दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही लगेच त्याचं स्वागत केलं, परंतु रात्री उशिरा पणन खात्यानं अशी काही खरेदीला मुदतवाढ दिली नसल्याचं ट्विट केलं। म्हणजे संभ्रम शेतकऱ्यांच्या मध्ये आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।